हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. MPSC डेली PYQs अनालिसिस ही जी काही सिरीज आपण बघत आहोत, या सिरीजच्या माध्यमातून आपण आयोगाने आतापर्यंत झालेल्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत, तो ते 10 PYQs आपण पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने या ठिकाणी डिस्कस करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. सो या लेक्चरमध्ये आपण चालू घडामोडी संदर्भाने प्रश्नांची जी काही 13वी प्रश्नसंच सिरीज आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. एकंदरीतच आपण मंडे टू फ्रायडे PYQ डिस्कस करतो आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी जे काही प्रश्नसंच आहेत, अपेक्षित प्रश्नसंच आहेत, ते डिस्कस करतो आहोत. ओके, तर हे जे काही प्रश्नसंच आहेत चालू घडामोडी संदर्भाने, ते एकंदरीतच मागील प्रश्नपत्रिकांचं सविस्तर विश्लेषणातून तयार करण्यात आलेले प्रश्नसंच आपण म्हणू शकतो. ओके, सो सुरू करूयात. आता या ठिकाणी चालू घडामोडी संदर्भाने प्रश्नांची एकंदरीत 13वी सिरीज असणार आहे. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूया. आता पहिला जो प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे, तो एकंदरीतच क्रीडा घडामोडी संदर्भाने प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न काय विचारलेला आहे तर आशियाई क्रीडा स्पर्धा, ओके, जी काही आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 आहे त्या संदर्भात योग्य विधाने ओळखा, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. अविधान काय दिलेलं आहे तर चीनमधील होंगझाऊ या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली का. त्यानंतर ब स्टेटमेंट दिलेलं आहे, या स्पर्धेत ई स्पोर्ट आणि ब्रेक डान्सिंग या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आला. क स्टेटमेंट दिलेलं आहे, भारताने एकूण 107 पदके या स्पर्धेत मिळवलेली आहेत. सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. आता जर आपण बघितलं तर या आशियाई क्रीडा स्पर्धेसंदर्भाने जी की 19वी, ओके, सो 19वी एशियन गेम होंगझाऊ, ओके, चीनमधील होंगझाऊ या ठिकाणी पार पडलेली आहे. ओके, सो सप्टेंबर ते ऑक्टोबर 2023च्या दरम्यान ही स्पर्धा पार पडलेली आहे. आणि एकंदरीतच मुळात ही 2022 ची स्पर्धा आहे, मात्र कोविड-19च्या महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आलेली होती आणि ती चीनमध्ये 2023 मध्ये पार पडलेली आहे. ओके, यामध्ये साधारणतः 54 शहरांमधील या ठिकाणी 5 जे काही शहर आहेत, होंगझाऊ आणि इतर 5 शहर चीनमधील, त्या 5 शहरांमध्ये 54 खेळपट्टीवर वेगवेगळ्या प्रकारचे 40 आणि 61 असे क्रीडा प्रकार त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते. ओके, सो या स्पर्धेचे जे काही शुभंकर होते तर एक रोबोट या ठिकाणी, रोबोटचा गट या क्रीडा स्पर्धेसाठी शुभंकर म्हणून निवडण्यात आलेला होता. चेनचेन कॉंगकॉंग आणि लिऑन लिऑन. ओके, सो चेनचेन कॉंगकॉंग आणि लिऑन लिऑन नावाचं जे काही रोबोटचा गट आहे, त्याला या ठिकाणी या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे जे काही शुभंकर आहे ते मॉस्कोट निवडण्यात आलेले होते. आता जे काही या स्पर्धेमध्ये मशाल पेटवले गेलेले होते, ओके, सो त्याला इटर्नल फ्लेम नावाचं, इटर्नल फ्लेम असे नाव देण्यात आले होते, म्हणजे शाश्वत ज्योत. आणि चीनमधील जे काही प्राचीन संस्कृती आहे, सो प्राचीन संस्कृती जी चीनची लियांगझू संस्कृतीपासून प्रेरित होऊन या संस्कृतीचे एकंदरीतच जे स्वरूप आहे ते या मशालीमध्ये दिसतोय, अशा पद्धतीने त्यांनी त्याची जी काही डिझाईन आहे ती तयार केलेली होती. ओके, सो त्याला शाश्वत ज्योत किंवा इटर्नल फ्लेम अशा पद्धतीने नाव देण्यात आलेले होते. आता या ठिकाणी जे काही इतर नव्याने जो काही खेळ आहे तो समावेश, कुठल्या नव्या खेळाचा समावेश करण्यात आलेला होता तर ई स्पोर्ट्स. ओके, जे काही ई स्पोर्ट्स आहेत आणि ब्रेकिंग किंवा ब्रेक डान्स या दोन्ही जे क्रीडा प्रकार आहेत त्याचा समावेश आधुनिक अधिकृत क्रीडा प्रकार किंवा मान्यता प्राप्त क्रीडा प्रकार म्हणून या 19व्या एशियन गेम्स मध्ये समावेश करण्यात आलेला होता. ओके, आता जर भारताचा विचार केला तर भारताने या क्रीडा स्पर्धेमध्ये 107 पदके मिळवलेले आहेत. त्यापैकी 28 सुवर्ण, ओके, सो 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य. ओके, सो अशा पद्धतीने 107 पदके इंडियाने मिळवलेले आहेत. सो आणि या 107 पदकांचं भारत हा पदतालिकेमध्ये 4थ्या स्थानी राहिलेला आहे. ओके, सो पहिल्या स्थानी कोण आहेत ते आपण बघणार आहोत. सो पहिल्या स्थानी चायना, ऑफकोर्स, 201 गोल्ड, 111 सिल्वर आणि 71 ब्रॉन्झ अशा पद्धतीने टोटल 383 पदके मिळवून चीन पहिल्या स्थानी राहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानी जपान, तिसऱ्या स्थानी रिपब्लिक ऑफ कोरिया आणि चौथ्या स्थानी राहिलेला आहे आपला भारत. ओके, सो या ठिकाणी ज्यांचं जे काही सुवर्ण पदक जास्त मिळवलेलं असतं त्यांचं त्यानुसार त्यांची रँकिंग ठरत असते. सो या ठिकाणी बघू शकता जे काही जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे, सर्वाधिक म्हणजे 52 सुवर्ण पदके प्राप्त करून जपान दुसऱ्या स्थानी राहिलेला आहे. आणि त्यांची जे काही एकंदरीत मेडल टॅली बघितली तर जे काही कोरिया आहे त्या कोरियापेक्षा
कमी आहे, मात्र जे काही गोल्ड मेडल आहे ते जास्त असल्या कारणाने ते दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर आहे रिपब्लिक ऑफ कोरिया आणि चौथ्या स्थानी भारत आहे. ओके, सो अशा पद्धती मेडल टॅली मध्ये गोल्ड जास्त प्राप्त करणाऱ्या देशांचा जो स्थान असतो तो वरच्या स्तरावर असतो. ओके, सो या ठिकाणी जर आपण स्टेटमेंट बघितलं तर आपल्याला दिसून येतो की स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे की चीनमधील होंगजाऊ या ठिकाणी स्पर्धा पार पडली का, तर नक्कीच. त्यानंतर आहे या स्पर्धेत ई स्पोर्ट्स आणि ब्रेक डान्सिंग या खेळाचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे का, सो हे देखील बघितलेलं आहे. दोन खेळांचा ज्यामध्ये ई स्पोर्ट आणि ब्रेक डान्सिंग या दोन्ही खेळाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यानंतर या स्पर्धेत एकूण 107 पदके भारताने प्राप्त केलेली आहे का, सो हे देखील योग्य स्टेटमेंट असणार आहे. सो वरील पैकी सर्व अर्थात वरील सर्व विधाने जे आहेत ते बरोबर असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे जाऊयात. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच बुक्सवर आधारित या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. तुम्ही जर युपीएससीचा अलीकडे झालेला जो प्रश्न पूर्व परीक्षेतील जे काही प्रश्न बघितलेले असाल तर त्यामध्ये चालू घडामोडी संदर्भाने बुक्सवर आधारित एक प्रश्न विचारला गेलेला होता, द इंडिया वे. ओके, सो द इंडिया वे नावाचं पुस्तक आणि त्यासोबतच व्हाय भारत मॅटर्स हे जे काही पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला होता. हे जे काही बुक्स आहेत ते कोणी लिहिलेले आहेत, तर एस जयशंकर जे काही आपले भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत, सो एस जयशंकर यांनी जे काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. आता या ठिकाणी सोर्स कोड ऑफ माय बिगिनिंग्स नावाचे जे काही बुक आहे ते नुकताच प्रकाशित झालेलं आहे, झालेला आत्मचरित्र आहे ते कोणाचे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. याआधी आपण जर मागील वर्षातील प्रश्नपत्रिका बघितलेली असेल तर तुमच्या लक्षात येईल की सेनवार यांचा जीवनावर आधारित नो स्पिन नावाचे जे काही आत्मचरित्र आहे त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांच्यावर देखील जे बुक पब्लिश झालेलं होतं त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो त्या अनुषंगाने म्हणून जे काही आत्मचरित्र आहे मोठे किंवा महत्वाचे जे काही पर्सनल आहे, ओके, सो त्यांच्या अनुषंगाने जे आत्मचरित्र बायोग्राफी प्रकाशित होतात ते थोडक्यात आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. ओके, सो सोर्स कोड माय बिगिनिंग्स नावाचे जे काही बुक आहे किंवा आत्मचरित्र आहे ते कोणाचे आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. एलोन मस्क, बिल गेट्स, जो बायडन किंवा मार्क झुकरबर्ग. आता जे काही बिल गेट्स यांचं सोर्स कोड, ओके, सो सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे जे काही आत्मचरित्र आहे ते बिल गेट्स यांनी लिहिल्याचे आपल्याला दिसून येतो. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. ओके, आता जो बायडन या ठिकाणी पर्यायामध्ये दिलेले आहेत, सो लक्षात घ्या. जो बायडन प्रॉमिस टू कीप नावाचे जे काही बुक आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. ओके, सो प्रॉमिसेस टू कीप हे जे काही बुक आहे ते कोणी लिहिलेलं आहे असा जर प्रश्न आला तर जो बायडन यांनी लिहिलेलं आहे. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. तो पुढे जाऊया. त्यानंतरचा प्रश्न आहे नियुक्ती संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. खालील योग्य विधाने विचारात घ्या. स्टेटमेंट दिलेलं आहे, प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता आयुक्त अर्थात सेंट्रल विजिलन्स कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली का. त्यानंतर आहे ते आसाम व मेघालय या राज्याचे 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत. त्यानंतर क स्टेटमेंट दिलेलं आहे, CVC अर्थात सेंट्रल विजिलन्स कमिशन या आयोगाची स्थापना 1964 ला करण्यात आली आणि त्याला व या आयोगाला 2003 मध्ये वैधानिक दर्जा देण्यात आला. तो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे. ओके, आणि क बरोबर, वरील सर्व बरोबर, वरील सर्व चूक, आणि क बरोबर. आता आपल्या भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी श्रीवास्तव म्हणजे काय तर प्रवीण कुमार श्रीवास्तव यांना केंद्रीय दक्षता आयुक्त या पदाची शपथ दिलेली आहे. ओके, सो केंद्रीय दक्षता आयुक्त या पदाची शपथ कोण देतो असा जर प्रश्न आलेला असेल तर ते देखील लक्षात ठेवा, राष्ट्रपती देत असतात. ओके, सो प्रवीण कुमार श्रीवास्तव आसाम व मेघालय कॅडरचे 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत, प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. ओके, भारत सरकारच्या अंतर्गत त्यांनी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये महत्वाच्या पदावर त्यांची निवड झालेली आहे. ओके, जागतिक व्यापार संघटनेच्या अंतर्गत जी काही सेवा व्यापार करारासंदर्भाने त्यांची वाणिज्य विभागाचे संचालक किंवा उपसचिव म्हणून त्यांची निवड झालेली होती. त्यानंतर राईट्स लिमिटेड मध्ये मुख्य दक्षता अधिकारी आणि जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान मिशन. ओके, सो यामध्ये सहसचिव आणि मिशन संचालक म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे. केंद्रीय दक्षता आयोग ही एक भारत सरकारची सर्वोच्च संस्था आपल्याला दिसून येते जी की 1964 मध्ये भ्रष्टाचार निराकरण करण्यासाठी याची स्थापना झालेली आहे. ओके, सो केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना 1964 मध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो आणि 2003 मध्ये या केंद्रीय दक्षता आयोगाला
CVC ला अर्थात CVC ला वैधानिक दर्जा प्राप्त देण्यात आलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा वैधानिक दर्जा कधी प्राप्त झालेला आहे तर 2003 मध्ये. सो या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली का. सो हे स्टेटमेंट बरोबर असणार आहे. त्यानंतर ते आसाम व मेघालय या राज्याचे 1988 बॅचचे IAS अधिकारी आहेत का. सो हे देखील बरोबर असणार आहे. ओके, सो ब स्टेटमेंट देखील या ठिकाणी योग्य असणार आहे. आणि क स्टेटमेंट मध्ये दिलेलं आहे की CVC अर्थात सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन या आयोगाची स्थापना 1964 मध्ये करण्यात आली व त्याला वैधानिक दर्जा 2003 मध्ये देण्यात आलेला आहे. सो हे देखील बरोबर असणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने वरील जे विधान दिलेले आहे ते तीनही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असल्या कारणानं आपला जो योग्य पर्याय असणार आहे वरील सर्व विधान बरोबर आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच या ठिकाणी जे काही निर्देशांक पब्लिश होतात सो निर्देशांक वर आयोग किमान एक तरी प्रश्न आयदर ते मग राज्यसेवा पूर्व परीक्षा असो की कंबाईन पूर्व परीक्षा असो त्यामध्ये प्रश्न विचारत असतो. ओके, सो या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे की जागतिक लिंग तफावत निर्देशांक म्हणजे नुकत्याच जे काही ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट पब्लिश झालेला आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जागतिक लिंग तफावत निर्देशांक च्या अहवालानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न आहे. 159वा, 112वा, 129वा, 141वा. तो कुठला रँक भारताचा या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2024 मध्ये दिसून येतो आहे. ओके, सो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट अर्थात जागतिक लिंग तफावत निर्देशांक कोण जाहीर करत असतो. सो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारे जे काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आहे या संस्थेद्वारे जेंडर गॅप रिपोर्ट ओके सो ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जाहीर केले जात असतो. ओके, सो यामध्ये लिंग समानतेच्या स्थितीचे वर्णन केले जाते आणि यासाठी 4 प्रमुख क्षेत्रामध्ये त्याची एकंदरीतच लिंग समानता आहे किंवा नाही त्याचे मोजमाप केले जात आहे. ओके, ज्यामध्ये आर्थिक सहभाग आणि संधी, त्यानंतर शैक्षणिक प्राप्ती असेल, आरोग्य टिकून राहणे आणि ते टिकवून ठेवणे, त्यासोबत राजकीय सक्षमीकरण अशा पद्धतीने महिला आणि पुरुषांमध्ये ते त्या निकषांच्या आधारावर हे जे काही जागतिक लिंग तफावत निर्देशांक आहे ते काढले जात असतो. ओके, याचे जे काही मुख्य निष्कर्ष आहेत ते मुख्य निष्कर्ष इन द सेन्स की 2024 मध्ये जे काही जागतिक लिंग तफावत निर्देशांक पब्लिश झालेले आहे त्यामध्ये मुख्य निष्कर्ष काय सांगण्यात आलेलं होतं. तर यामध्ये असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की लिंग समानता साधण्यासाठी म्हणजे पूर्णतः लिंग समानता साधण्यासाठी जवळपास 134 वर्ष लागतील अशा पद्धतीचा जो काही अहवाल आहे किंवा अशा पद्धतीचा जो रिपोर्ट आहे त्यांनी या जागतिक लिंग तफावत निर्देशांकामध्ये मांडलेला आहे. ओके, सो सध्याच्या गतीने जर चालू ठेवले तर जागतिक लिंग समानता साधण्यासाठी 134 वर्ष लागतील असा निष्कर्ष त्यांनी दिलेला आहे. महिलांचा आर्थिक सहभाग व संधी सुधारत आहे परंतु उत्पन्न आणि नेतृत्वाच्या स्थानामध्ये त्यांच्या तफावत कायम आहे. ओके, सो हे देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता जागतिक ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे तर आइसलँड. ओके, सो एकूणच 93.5% गुण प्राप्त करून 15 वर्षी सलग 15व्या वर्षी आइसलँड हे पहिल्या स्थानावर आहे. ओके, म्हणजेच काय तर स्त्री पुरुष समानतेच्या बाबतीत आइसलँड हा पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर आहे फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड, स्वीडन. ओके, सो पहिले 5 क्रमवारी लक्षात ठेवा. पहिल्या स्थानी आहे आइसलँड, त्यानंतर आहे फिनलँड, नॉर्वे, न्यूझीलंड आणि स्वीडन. भारताचा जर विचार केला तर भारत 146 देशांमध्ये यंदा अर्थात 2024 मध्ये 129व्या स्थानावर राहिलेला आहे. मात्र 2023 मध्ये ते 127व्या स्थानावर होता. ओके, सो या ठिकाणी 2 स्थानांची घसरण झालेली आहे. ओके, सो 2 स्थानांची घसरण झालेली आहे. यावर्षी 129व्या स्थानी आहे. सो या ठिकाणी तेच विचारलेलं होतं की भारताचा क्रमांक या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये कितवा आहे. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे 129वा पर्याय क्रमांक 3. ओके, सो पुढे जाऊया. आता जे काही या ठिकाणी फ्रेमवर्क दिलेले आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट मध्ये त्यामध्ये कुठल्या निकषाचा विचार केला जातो तर इकॉनॉमिक पार्टिसिपेशन ऑपॉर्च्युनिटी, एज्युकेशनल अटेनमेंट अर्थात शैक्षणिक प्राप्ती, त्यानंतर हेल्थ अँड सर्वायवल, आरोग्य सुदृढ ठेवणे व ते टिकवून ठेवणे आणि पॉलिटिकल एम्पॉवरमेंट राजकीय सक्षमीकरण. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलेलंच आहे, हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एकंदरीतच योजनेसंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळविण्यासाठी हर घर नल से जल ही योजना
नुकत्याच कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, मध्य प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश की महाराष्ट्र. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, हर घर नल से जल ही योजना महाराष्ट्रामध्ये नुकत्याच जे काही महाराष्ट्राचे पाणी पुरवठा मंत्री आहेत, ओके, तो गुलाबराव पाटील यांनी या योजनेसंदर्भाने घोषणा केलेली आहे. मात्र अद्याप देखील जी काही योजना आहे ती सुरू झालेली नाही. ओके, सो लक्षात ठेवा, जर भविष्यात सुरू झालं तर घर घर नल से जल ही योजना सुरू करणारी महाराष्ट्र हे या ठिकाणी आपला पर्याय असणार आहे. ओके, सो लक्षात या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. सो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने राज्यात प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळवण्यासाठी हर घर नल से जल ही योजना सुरू केलेली आहे इन द सेन्स घोषणा केलेली आहे. ओके, सो अद्याप देखील सुरू करण्यात आलेली नाही, त्यामुळे याला स्टार करून ठेवा, कारण ही अजून सुरू व्हायला आहे. ओके, घोषणा झालेली आहे मात्र सुरू होण्यास वेळ आहे. ओके, सो सुरू झाल्याच्या नंतर त्याविषयी जे काही डिटेल्स आहेत ते आपण बघणार आहोत. आता भारतामध्ये केंद्र स्तरावर प्रत्येक घराला पाणी मिळवण्यासाठी जे काही जलजीवन मिशन सुरू केलेलं आहे त्याविषयी या ठिकाणी आपण थोडक्यात बघणार आहोत. त्याची जी काही सुरुवात आहे ती 15 ऑगस्ट 2019 ला करण्यात आलेली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून या जलजीवन मिशनची घोषणा केलेली होती. आणि याचा एकंदरीत जो काही मुख्य उद्देश होता त्यामध्ये 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे हे या जलजीवन मिशनचे जे काही उद्देश आहे ते आपण म्हणू शकतो. ही योजना हर घर जल योजना म्हणून देखील ओळखली जाते. सुरुवात कधी झालेली तर 15 ऑगस्ट 2019 आणि मंत्रालय तर जलशक्ती मंत्रालय यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. ओके, आता हे जे काही आपण योजना संदर्भाने या ठिकाणी बघितलेलं आहे, तर आपण आपल्या ब्लॉगमध्ये, ओके, सो क्लासमेट MPSC blogspot.com अर्थात त्याची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा टेलिग्राम चॅनलवरती आहे. तर त्या ब्लॉगमध्ये आपण हे जे काही योजना आहेत महत्वाचे ज्यावर आयोग प्रश्न विचारतो आहे, सो ते महत्वाची योजना आपण त्या ठिकाणी डिस्कस करत आहोत. ओके, सो एकंदरीत त्या योजनांसंदर्भात जी काही इत्यंभूत माहिती आहे ती आपण बघत आहोत. सोबतच आयोगाने जे काही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये प्रश्न कशा पद्धतीने त्या योजनांवर विचारले आहेत ते देखील आपण त्या ब्लॉगच्या अर्थात इन्फॉर्मेशन दिल्याच्या खालती आपण म्हणजे ते डिस्कस केलेलं आहे किंवा एकंदरीत त्याविषयीचे जे काही प्रश्न विचारले गेलेले आहे आयोगाने ते आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो ते ब्लॉग देखील तुम्ही नक्की फॉलो करू शकता. सो पुढे जाऊयात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीत आर्थिक घडामोडी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. कोणत्या संस्थेला ओके, सो द एशियन बँकर तर्फे, ओके, द एशियन बँकर तर्फे बेस्ट कंडक्ट ऑफ द बिझनेस रेग्युलेटर या पुरस्काराने 2024 मध्ये सन्मानित करण्यात आले, अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. NPCI, सेबी, नाबार्ड, ICICI बँक. ओके, आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही द एशियन बँकर ही जी काही संस्था आहे त्या संस्थेने भारतीय प्रतिभूती व नियामक मंडळाला अर्थात सेबीला आशिया पॅसिफिक मधील बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. ओके, सो सेबी या संस्थेला जी काही एशियन बँकर ही संस्था आहे या संस्थेने बेस्ट कंडक्ट ऑफ द बिझनेस रेग्युलेटर म्हणून सन्मानित केलेलं आहे. ओके, सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 सेबी. आता जी काही सेबीची जी काही स्थापना आहे ती एकंदरीतच 1988 मध्ये झालेली आहे आणि त्याला सुरुवातीला ही बिगर वैधानिक संस्था म्हणून याची स्थापना झालेली होती. 1992 मध्ये या सेबीला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. शेअर मार्केट संदर्भाने जे काही रेग्युलेशन करण्याचे जे कार्य असेल किंवा रेग्युलेटर आणि नियमन व नियंत्रण करण्याच्या बाबतीत ही जी काही संस्था आहे ती महत्वाची भूमिका बजावत असतो. सेबीचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. तसेच इतर जे काही शाखा आपल्याला अहमदाबाद, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली या ठिकाणी क्षेत्रीय शाखा देखील दिसून येतात. संचालक जर विचारला तर लक्षात ठेवा, सध्या माधवी पुरी बुच हे या सेबीचे प्रमुख पद सांभाळणाऱ्या एकंदरीतच पहिल्याच महिला आहेत. ओके, सो सध्या जे काही माधवी पुरी बुच हे या सेबीचे संचालक पदी कार्यरत आहेत. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 सेबी. नंतर पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे क्रीडा घडामोडी संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. फ्रेंच ओपन 2024च्या संदर्भाने योग्य विधान ओळखा. पुरुष गटाचा विजेता कार्लोस अल्कराज हा ठरला. नंतर ब दिलेला आहे महिला गटाची विजेती इगा स्विओटेक ही ठरली. त्यानंतर तिसरा आहे क स्टेटमेंट दिलेलं आहे ही स्पर्धा हिरव्या गवताच्या पृष्ठावर आयोजित केली जाते. सो कुठला स्टेटमेंट या ठिकाणी योग्य असणार आहे? अ आणि क बरोबर, अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, वरील सर्व बरोबर. ओके, सो फ्रेंच ओपन
2024च्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. तो फ्रेंच ओपन ही स्पर्धा काय तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आपल्याला दिसून येतो आहे. आता 4 प्रकारचे ग्रँड स्लॅम बॅडमिंटनच्या बाबतीत वर्षभरामध्ये होत असतात. त्यापैकी ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड मैदानावर, त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन, त्यानंतर फ्रेंच ओपन होत असतो लाल मैदानावर, अर्थात ज्याला क्ले कोर्ट म्हटलं जातो आहे. ओके, मातीच्या मैदानावर हे जे काही फ्रेंच ओपन आहे ते होत असतो. नंतर विम्बल्डन स्पर्धा गवताच्या मैदानावर होत असतो इंग्लंडमध्ये. आणि US ओपन, ओके, USA मध्ये हार्ड मैदानावर हे होत असतो. ओके, सो हे देखील कुठल्या मैदानावर कुठली स्पर्धा आयोजित केली जाते ते जोड्या स्वरूपात एकदा मेन्स मध्ये विचारलेलं होतं. सो हे देखील लक्षात ठेवू शकता. आता फ्रेंच ओपन 2024च्या संदर्भाने या ठिकाणी लक्षात घ्या, पुरुष गटाचा जो काही विजेता आहे तो कार्लोस अल्कराज हा स्पेनचा खेळाडू ठरलेला आहे. आणि महिला गटाची जी काही विजेती आहे ती इगा स्विओटेक, ओके, पोलंड या देशाची जी काही इगा स्विएटेक ही जी काही महिला खेळाडू आहे ती या महिला फ्रेंच ओपन महिला गटाची विजेती ठरलेली आहे. ओके, तो उपविजेता हे देखील या ठिकाणी दिलेले आहे, ते तुम्ही वाचून घ्या. आता क्ले कोर्टचा वापर करणारी एकमेव ग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणून या फ्रेंच ओपन कडे बघितलं जातं. या स्पर्धेची जी काही सुरुवात आहे ती 2006 पासून जी काही स्पर्धा आहे ती आयोजित करण्यात येत आहे. ओके, सो या ठिकाणी जे विधान दिलेलं आहे त्यामध्ये स्टेटमेंट दिलेलं आहे की पुरुष गटाचा विजेता कार्लोस अल्कराज ठरलेला आहे का? तो नक्कीच स्टेटमेंट या ठिकाणी बरोबर असणार आहे. तो स्पेन या देशाचा कार्लोस अल्कराज हा या फ्रेंच ओपन 2024च्या पुरुष गटाचा विजेता ठरलेला आहे. आणि उपविजेता अलेक्झांडर जेवरेव, ओके, जर्मनीचा खेळाडू आहे, तो उपविजेता राहिलेला आहे. नंतर महिला गटाची जी काही विजेती आहे ती इगा स्विएटेक ही ठरलेली आहे का? तो हे देखील योग्य असणार आहे, पोलंडची खेळाडू आहे. त्यानंतर ही स्पर्धा हिरव्या गवताच्या पृष्ठावर आयोजित केली जाते का? तर हे जे काही जे स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चुकीचे असणार आहे, कारण ही जी काही स्पर्धा आहे ती मातीच्या मैदानावर किंवा रेड कोर्टमध्ये किंवा त्याला क्ले कोर्ट देखील म्हटलं जातं. सो क्ले कोर्टमध्ये आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी चुकीचे असणार आहे. सो पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर आणि ब असणारा पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतरचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच या ठिकाणी लायगोची वेधशाळा संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. एप्रिल 2023 मध्ये जगातील तिसरी लायगोची वेधशाळा कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. गुरुग्राम हरियाणा, गोरखपूर उत्तर प्रदेश, जामनगर गुजरात, हिंगोली महाराष्ट्र. ओके, सो लायगोची वेधशाळा म्हणजे काय तर लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्वेटरी. ओके, जे काही ग्रॅव्हिटेशनल वेव्हज आहेत त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हजचा अभ्यास करण्यासाठी एकंदरीतच ही जी काही वेधशाळा आहे ती काम करत असते. ओके, सो ही वेधशाळा महाराष्ट्रातील हिंगोली या जिल्ह्यात तयार होत आहे. ओके, सो हिंगोली जिल्ह्यामध्ये ही जगातील तिसरी वेधशाळा लायगोची वेधशाळा जी ग्रॅव्हिटेशनल जे काही वेव्हज आहेत त्या वेव्हचे रिसर्च किंवा ते संशोधनासाठी ही वेधशाळा तयार केली जात आहे. ती 2025 पर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या वेधशाळेच्या समावेशामुळे गुरुत्वीय लहरी शोधण्याची आणि त्याचे विश्लेषण जागतिक स्तरावर, ओके, एकंदरीतच लक्षणीयरित्या वाढेल अशा पद्धतीचे स्टेटमेंट ठिकाणी दिलेले आहे. सो थोडक्यात काय तर ग्रॅव्हिटेशनल जे काही वेव्हज आहेत त्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज संदर्भाने अध्ययन करणे, रिसर्च करणे, कशा पद्धतीने ग्रॅव्हिटेशनल वेव्हज वर्क करत असतो त्या संदर्भाने वैज्ञानिकांना त्याच्या संशोधनासाठी महत्वपूर्ण अभ्यासासाठी एकंदरीतच या वेधशाळेचा मदत त्यांना होणार आहे. ओके, सो कृष्णविवर विलीन होणे, न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर, इतर खगोलीय शास्त्रीय घटना या संदर्भाने या वेधशाळेच्या माध्यमातून अभ्यास करता येईल. आता पहिल्या दोन जे काही लायगोचे वेधशाळा आहेत त्यामध्ये हे दोन्ही वेधशाळा संयुक्त राष्ट्रात अर्थात USA मध्ये अमेरिकेमध्ये स्थित आहेत. हॅनफोर्ड या ठिकाणी लायगोची वेधशाळा आहे. त्यानंतर लिव्हिंगस्टन हे जे काही दोन अमेरिकेतील शहर आहेत तर त्या ठिकाणी वेधशाळा स्थापन केले गेलेलं आहे. ओके, आणि तिसरी जी काही वेधशाळा आहे ते महाराष्ट्रातील हिंगोली या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे किंवा एकंदरीत तयार होत आहे. ओके, सो या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 हिंगोली महाराष्ट्र. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑपरेशन समुद्रगुप्त. ओके, सो ऑपरेशन समुद्रगुप्त काय आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थाची तस्करी रोखणे, बालकांना वेठबिगारीस लावण्याची तक्रार दाखल करणे, नंतर आहे भारतीय किनारपट्टीवर सुरक्षा उपाय प्रदान करणे,
आणि चौथा आहे भारतीय मच्छीमारांना संरक्षण प्रदान करणे. तो ऑपरेशन समुद्रगुप्त काय आहे? तर ऑपरेशन समुद्रगुप्त हे भारताच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थाची तस्करी विरोधी एक उपक्रम आहे. ओके, सो अंमली पदार्थ जे काही बाहेरच्या देशातून समुद्र मार्गाने भारतामध्ये जे अंमली पदार्थांची जी काही तस्करी आहे ते होतो आहे ते रोखण्यासाठी म्हणून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदल या दोन्ही जे काही संस्था आहेत, ऑर्गनायझेशन आहेत, त्या संस्थेच्या माध्यमातून ही जी उपक्रम आहे ते उपक्रम इनिशिएटिव्ह घेण्यात आलेला आहे. ओके, विशेषतः पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण यामधून अंमली पदार्थाचे समुद्र मार्गाने होणारी जी काही तस्करी आहे ती रोखण्यासाठी या ऑपरेशन समुद्रगुप्त या उपक्रमाची सुरुवात फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा फेब्रुवारी 2022 पासून ही ऑपरेशन समुद्रगुप्त जी काही मोहीम आहे ती सुरू झालेली आहे. सो पर्याय क्रमांक 1 सागरी मार्गाने होणारी अंमली पदार्थाची तस्करी रोखणे हे या ऑपरेशन समुद्रगुप्त ओके समुद्रगुप्त सो या समुद्रगुप्त ऑपरेशन समुद्रगुप्ताचा मुख्य उद्देश आहे असं आपण म्हणू शकतो. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे कोप इंडिया नावाचा भारतीय हवाई दलाचा युद्ध सराव कोणत्या देशासोबत आयोजित केला जातो? ओके, आता UPSC परीक्षा 2024 मध्ये जी काही प्रिलिम्स झालेली आहे, ओके, सो प्रीमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने मित्रशक्ती ओके सो मित्रशक्ती नावाचा युद्ध सराव भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान होतो असा एकंदरीत स्टेटमेंट बेस्ड प्रश्न दिलेला होता. ओके, सो मित्रशक्ती हे जे काही युद्ध सराव आहे ते भारत आणि श्रीलंके दरम्यान होतो. तर मैत्री नावाचा जो काही युद्ध सराव आहे तो भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान होतो. ओके, तर त्या ठिकाणी आपल्याला मित्रशक्ती किंवा मैत्री अशा पद्धतीने शब्द थोडा सिमिलर वाटतो. ओके, सो ते लक्षात ठेवणे, काळजीपूर्वक वाचणे गरजेचं असतं. ओके, सो त्या ठिकाणी भारत आणि बांगलादेश अशा पद्धतीने दिलेलं होतं आणि ते स्टेटमेंट चुकीचं होतं. ओके, सो भारत आणि श्रीलंके दरम्यान मित्रशक्ती नावाचा जो काही युद्ध सराव आहे ते आयोजित केला जातो आहे. ओके, सो अलीकडे UPSC देखील आपल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे काही एकंदरीत जी परीक्षा आहे त्यामध्ये अर्थात नागरी सेवा पूर्व परीक्षेत देखील अशा पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत, मग ते बुक्सच्या स्वरूपात असेल, युद्ध सराव असेल, त्या जे जनरली जे राज्यातील जे काही लोकसेवा आयोग आहे किंवा SSC वगैरे जे काही संस्था आहेत ते अशा पद्धतीने प्रश्न विचारतो. मात्र अलीकडे केंद्रीय लोकसेवा आयोग देखील अशा पद्धतीचा प्रश्न विचारायला सुरू केलेला आहे. ओके, त्या ठिकाणी कोप इंडिया नावाचा जो काही भारतीय हवाई दलाचा युद्ध सराव आहे तो कोणत्या देशासोबत आयोजित केला जातो आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान आणि USA. ओके, लक्षात घ्या, जी काही कोप इंडिया नावाचं जे काही भारतीय वायुसेना आणि USA जे काही वायुसेना आहे या दोन्ही वायुसेनेच्या दरम्यान दोन्ही देशातील वायुसेना या लष्करी सैन्यादरम्यान द्विपक्षीय बायलॅटरल जे काही अभ्यास आहे, ओके, युद्ध सराव त्याचे आयोजन केले जात आहे. ओके, दोन्ही देशांदरम्यान वायुसेनेचे सहकार्य आणि संरक्षण सुधारणा करण्यात येते. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी किंवा या उद्देशाने वायुसेनेचे सहकार्य मिळवणे आणि देशाच्या सुरक्षेसाठी किंवा संरक्षणासाठी तत्पर असणे या उद्देशासाठी ही जी काही कोप इंडिया एक्झरसाइज आहे, ओके, सो युद्धाभ्यास आहे ती आयोजित केली जाते. ओके, 2023च्या संदर्भाने लक्षात घ्या, कोप इंडिया नावाचा जे काही 2023चा जो युद्ध सराव आहे तो एप्रिल 2023 मध्ये अर्जुन सिंग पानगड, ओके, कलाईकुंडा आणि आग्रा या हवाई दलावर, ओके, उत्तर प्रदेशमध्ये ही जी काही युद्ध सराव आहे ते आयोजित करण्यात आलेले होते. ओके, सो इतर जे काही युद्ध सराव USA सोबत होते ते देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. युद्धाभ्यास, मलबार सराव, नंतर कोप इंडिया, वज्रप्रहार आणि नंतर आहे एक्झरसाइज रेड फ्लॅग. ओके, सो या ठिकाणी युद्धाभ्यास बायलॅटरल युद्ध सराव आहे. ओके, भारत आणि अमेरिके दरम्यान. त्यानंतर मलबार हे मल्टीलॅटरल युद्ध सराव आहे ज्यामध्ये USA, त्यानंतर भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांचा समावेश होतो. त्यानंतर कोप इंडिया भारत आणि USAच्या जे काही वायुसेनेचा युद्धाभ्यास आपण म्हणू शकतो. त्यानंतर वज्रप्रहार आणि एक्झरसाइज रेड फ्लॅग. त्यानंतर या ठिकाणी काही सैन्याभ्यास देखील दिलेला आहे, तुम्ही लक्षात हे वाचून घेऊ शकता कारण जोडेलावा स्वरूपात यावर देखील आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे कोप इंडिया हे जे काही युद्ध सराव आहे ते USA दरम्यान आयोजित केले जातात. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे
रामसर यादीमध्ये अलीकडे ज्या 2 स्थानांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. नागी पक्षी अभयारण्य व नागटी पक्षी अभयारण्य हे 2 स्थळ नुकत्याच जाहीर झालेल्या रामसर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. वरील स्थळे कोणत्या राज्यात आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेला आहे. तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, बिहार, झारखंड. ओके, तो नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? आता जे काही बिहारमधील, ओके, सो बिहारमधील नागटी व नागी जे काही पक्षी अभयारण्य आहेत या अभयारण्यांना आंतरराष्ट्रीय महत्वाच्या नवीन पाणथळ जागी म्हणून अधिसूचित करण्यात आले. म्हणजे काय, तर जे काही रामसर करारानुसार पाणथळ स्थळ म्हणून जो दर्जा देण्यात येतो त्या अंतर्गत बिहारमधील 2 ठिकाणांचा, ओके, नागती आणि नागी जे काही पक्षी अभयारण्य आहेत यांचा समावेश या रामसर यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. ओके, सो नागी पक्षी अभयारण्य हे भारतातील 81वे रामसर स्थळ ठरलेलं आहे आणि जे काही नक्ती पक्षी अभयारण्य आहे ते 82वे रामसर स्थळ ठरलेलं आहे. ओके, सो हे देखील लक्षात ठेवा. सो नागी पक्षी अभयारण्य 81वे आणि नक्ती पक्षी अभयारण्य 82वे रामसर स्थळ ठरलेलं आहे. आता बिहारमध्ये 3 रामसर स्थळे झालेले आहेत. पहिला जो काही रामसर स्थळ बिहारमध्ये होता तो कवर तलाव, ओके, बेगुसराय जिल्ह्यातील कवर तलाव हे पहिला बिहारमध्ये रामसर स्थळ ठरलेला होता. आता सर्वाधिक रामसर स्थळ संदर्भाने कुठल्या देशामध्ये दिसून येतो लक्षात घ्या. सर्वाधिक जे काही रामसर स्थळ आहे ते एकंदरीतच युनायटेड किंगडम मध्ये 175 रामसर स्थळासह किंवा या साईटसह अग्रस्थानी आहे. त्यानंतर मेक्सिकोचा क्रमांक लागतो 144 ठिकाणांना. या ठिकाणी रामसर स्थळाचा दर्जा त्या मेक्सिकोतील ठिकाणांना देण्यात आलेला आहे. आणि भारत व चीन या दोन्ही देशाला अनुक्रमे इन द सेन्स कंबाईनली तिसऱ्या क्रमांकावर ठेवलेला आहे. ओके, सो तिसऱ्या क्रमांकाची रामसर स्थळे या भारत व चीन यांच्या या दोन्ही देशांमध्ये आहेत. ओके, सो दोन्ही देशांमध्ये प्रत्येकी 82 साईट झालेल्या आहेत. ओके, सो पहिल्या क्रमांकावर युनायटेड किंगडम, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिको आणि तिसऱ्या क्रमांकावर संयुक्तपणे भारत व चीन. आता रामसर स्थळ किंवा रामसर करार काय आहे, तर रामसर हे इराणमधील एक शहर आहे ज्या ठिकाणी पाणथळ जागा आपल्याला दिसून येतो आणि त्या ठिकाणी पाणथळ प्रदेशांच्या संरक्षणासाठी 1971 मध्ये रामसर करार करण्यात आला आणि त्या कराराची जी काही अंमलबजावणी आहे किंवा एकंदरीत तो जो काही करार आहे तो 1975 पासून अंमलात यायला सुरुवात झाली. भारताने या रामसर करारामध्ये शिक्कामोर्तब किंवा कधी स्वीकारलेले आहे तर 1982 मध्ये भारताने या रामसर कराराचा स्वीकार केलेला आहे. 1981 मध्ये चिल्का तलाव, ओके, ओडिशातील चिल्का तलाव किंवा चिल्का सरोवर आणि राजस्थानमधील केवलादेव राष्ट्रीय उद्यान हे पहिले रामसर स्थळ, भारताचे पहिले रामसर स्थळ म्हणून या ठिकाणांना अधिसूचित करण्यात आलेले होते. सध्या जर विचारलं तर की कुठल्या राज्यामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ दिसून येतात तर तामिळनाडूमध्ये 16 रामसर स्थळ आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये 10 ठिकाणांना रामसर स्थळ म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. ओके, भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ पश्चिम बंगालमधील सुंदरबन आणि भारतातील जर सर्वात लहान विचारलेले असेल तर हिमाचल प्रदेशमधील जी काही रेणुका अभयारण्य आहेत तर त्या संदर्भाने किंवा सर्वात लहान रामसर स्थळ आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो महाराष्ट्रामध्ये किती रामसर स्थळांना किंवा किती ठिकाणांना रामसर स्थळाच्या यादीमध्ये स्थान मिळालेले आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आणि कोणत्या स्थळांचा समावेश त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश रामसर यादीमध्ये करण्यात आलेले आहे ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करणार. तो पुढे जाऊयात. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय दूरदर्शन प्रणालीने डीडी किसान या टीव्ही चॅनलसाठी 2 नव्या AI अँकरची नियुक्ती केली आहे. ओके, सो कुठले ते 2 नव्या AI अँकर आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. क्रिश आणि भूमी, त्यानंतर शक्ती आणि देव, इंद्र आणि वरुण, नील आणि दर्पण. ओके, सो डीडी किसान या जी काही गव्हर्नमेंट टेलिव्हिजन चॅनल आहे, सो या डीडी किसान अंतर्गत किंवा या डीडी किसान चॅनलसाठी 2 नव्या AI अँकरची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचं नाव काय अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आले आहे. ओके, सो भारत सरकारच्या सार्वजनिक प्रसारण दूरदर्शनने घोषणा केली आहे की डीडी किसान चॅनलसाठी 26 मे 2024 पासून क्रिश आणि भूमी, ओके, सो कृष किंवा क्रिश आणि भूमी या 2
कृत्रिम बुद्धिमत्ता एआय अँकर लॉन्च केलेला आहे. ओके, सो थोडक्यात काय तर जे काही डीडी किसान चॅनल आहे त्या चॅनलचं इन्फॉर्मेशन किंवा ते एकंदरीत बातम्यांच्या प्रसारणासाठी असेल. सो एआय कृष, ओके, सो एआय कृष आणि एआय भूमी अशा पद्धतीने 2 एआय अँकरची निवड केलेली आहे. ओके, सो एकंदरीत 26 मे 2015 या दिवशी डीडी किसान या चॅनलची नव्याने सुरुवात करण्यात आली होती आणि 26 मे 2024 मध्ये या चॅनलला 9 वर्ष पूर्ण झालेले होते आणि त्या अनुषंगाने म्हणून डीडी किसान चॅनलसाठी हे जे काही 2 नवीन एआय अँकर आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली किंवा त्यांचे एकंदरीत ते लॉन्च करण्यात आलेलं आहे. ओके, यामध्ये कृषी मंडीतील जे महत्वाच्या ताज्या किमतीच्या संदर्भाने इन्फॉर्मेशन असेल, हवामान अद्यतने किंवा हवामानाच्या संदर्भाने जे काही माहिती असेल, ओके, शेती संदर्भात जे काही माहिती असेल ते या एआयच्या माध्यमातून प्रसारित होणार आहे. ओके, सो जगातील पहिला जो काही एआय न्यूज अँकर आहे तो 2018 मध्ये चीन या सरकारी वृत्तसंस्थेने लॉन्च केलेले होते, ज्याचं नाव सिन्हुआने. ओके, सो सिन्हुआ अशा पद्धतीने त्याला नाव देण्यात आले होते. भारतात जर विचारलं तर भारतामध्ये पहिली एआय न्यूज अँकर कोण ठरलेली आहे तर सना नावाची जी काही एआय न्यूज अँकर आहे ते इंडिया टुडे या गटाने आज तक या हिंदी वृत्तवाहिनीसाठी किंवा हिंदी न्यूज चॅनलसाठी सना नावाची जी काही पहिली न्यूज अँकर आहे ते तयार केलेलं होतं. ओके, सो डीडी किसानसाठी कृष किंवा क्रिश आणि भूमी या 2 एआय अँकरची निवड केलेली आहे. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 कृष आणि भूमी. त्यानंतरचा प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भाने, आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून दिला जाणारा नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार 2024 कोणत्या संस्थेला जाहीर झाला आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. आयुष, वेद इंडिया, निमहंस की पतंजली. सो कोणत्या संस्थेला जागतिक आरोग्य संघटनेकडून अर्थात WHO कडून नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे अशा पद्धतीने ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. ओके, या ठिकाणी बघू शकता जे काही WHO कडून दिला जाणारा नेल्सन मंडेला अवॉर्ड जे काही हेल्थ प्रोटेक्शनसाठी निमहंस या संस्थेला, भारतातील जे काही निमहंस संस्था आहे त्याला मिळालेला आहे. ओके, तर निमहंस संस्था काय आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स. ओके, जे काही मानसिक आरोग्य संदर्भाने आणि न्यूरोसायन्स संदर्भाने उपचार करणारी जी संस्था आहे, ओके, निमहंस या संस्थेला 2024 साठीच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अर्थात WHO चा नेल्सन मंडेला अवॉर्ड फॉर हेल्थ प्रमोशन या कॅटेगरीमध्ये सर्वोच्च पुरस्कार, ओके, सो किंवा आरोग्य क्षेत्रातील हे जे काही पुरस्कार आहे ते प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ न्यूरोसायन्सेस जी बंगळूर मध्ये, ओके, सो भारतातील कर्नाटक राज्यातील बंगळूर या ठिकाणी स्थित आहे. ओके, सो या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे निमहंस. निमहंस म्हणजे काय तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस. आता निमहंस बद्दल या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. सो म्हैसूर सरकारने ही जी काही संस्था आहे तर या संस्थेची स्थापना 27 डिसेंबर 1974 ला करण्यात आलेली होती. एकंदरीत सुरुवातीला भारत सरकारच्या अखिल भारतीय मानसिक आरोग्य संस्थेचे आणि म्हैसूर सरकारने स्थापन केलेल्या मेंटल हेल्थ हॉस्पिटल या दोन्ही संस्थांची किंवा दोन्ही घटकांचे एकत्रीकरणातून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्सची अर्थात निमहंसची स्थापना 27 डिसेंबर 1974 ला करण्यात आलेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा 1994 मध्ये या निमहंसला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देखील प्राप्त झालेला आहे. ओके, सो ऑटोनॉमस जे काही युनिव्हर्सिटीचा दर्जा या निमहंस या संस्थेला प्रदान करण्यात आलेला आहे आणि ही जी काही संस्था आहे ती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या मंत्रालयाच्या अखत्यारीत सध्या कार्यरत आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे निमहंस ही संस्था. या संस्थेला जागतिक स्तरावरील जे काही आरोग्य क्षेत्रातील नेल्सन मंडेला आरोग्य प्रचार पुरस्कार आहे ते मिळालेला आहे. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे भारतरत्न या पुरस्कारासंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. भारतरत्न पुरस्कारासंदर्भाने योग्य विधान ओळखा. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे या पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 ला झाली. ब आहे 2024 चा भारतरत्न पुरस्कार एकूण 5 जणांना देण्यात आला.
आणि क स्टेटमेंट आहे भारतातील पहिले पुरस्कार विजेते, सॉरी भारतातील नव्हे तर महाराष्ट्रातील. ओके, सो महाराष्ट्रातील पहिले पुरस्कार विजेते जे आहेत ते कोण ठरलेले आहेत किंवा विजय धोंडो केशव ठरले होते का, अशा पद्धतीने क स्टेटमेंट दिलेलं आहे. ओके, सो कुठला पर्याय या ठिकाणी योग्य असणार आहे. तर भारतरत्न पुरस्कारासंदर्भाने आपण याआधी देखील बघितलेलं आहे. सो थोडक्यात रिकॅप करूयात. याची स्थापना 2 जानेवारी 1954 ला झालेली आहे. महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक म्हणजे आतापर्यंत 9 भारतरत्न मिळालेले आहे. आणि भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होते असा जर प्रश्न विचारलेला असेल तर लक्षात ठेवा महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, यांना 1958 मध्ये भारतरत्न प्राप्त झालेला आहे आणि महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती अशा पद्धतीने भारतरत्न प्राप्त करणारे ते पहिले व्यक्ती ठरलेले आहे. ओके, 2024च्या भारतरत्न पुरस्कार 5 जणांना देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये कर्पूर ठाकूर, त्यानंतर आहे लालकृष्ण अडवाणी, PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि जे काही MS स्वामीनाथन यांना हे जे काही पुरस्कार आहे ते प्रदान करण्यात आलेले. ओके, जवळपास 53 एकूण जे काही भारतरत्न आहे ते 53वी भारतरत्न जो काही पुरस्कार आहे तो MS स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आलेला. ओके, सो आतापर्यंत 53 भारतरत्न वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, सो भारतरत्न भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे हे आपल्याला माहिती आहे. ओके, सो त्या संदर्भाने जी काही इत्थंभूत माहिती आहे ते आपल्याला माहिती इन्फॉर्मेशन आहे ते असणे गरजेचे आहे, कारण यावर्षी 5 जणांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे. 2019 नंतर थेट आता प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची माहिती किंवा एकंदरीतच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट असा पुरस्कार असणार आहे. ओके, सो या ठिकाणी जर आपण प्रश्नात आलं तर विधान काय दिलेलं आहे, तर या पुरस्काराची सुरुवात 2 जानेवारी 1954 ला झाली का? हो, बरोबर आहे. 2 जानेवारी 1954 ला या पुरस्काराची सुरुवात झाली. 2024चा भारतरत्न पुरस्कार एकूण 5 जणांना देण्यात आला, तो देखील बरोबर असणार आहे. आता या भारतरत्न पुरस्कार देताना फक्त त्या ठिकाणी 3 लोकांना हे जे काही पुरस्कार आहे ते देण्यात येईल अशा पद्धतीने बंधन ठरवण्यात आलेलं आहे. मात्र 2024 मध्ये 5 जणांना जे काही पुरस्कार आहे ते प्रदान करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले जे काही पुरस्कार विजेते आहेत ते महर्षी धोंडो केशव कर्वे ठरलेले होते का? सो हे देखील बरोबर असणार आहे. सो वरील पैकी सर्व विधाने जी आहेत ते बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे योजनेसंदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. हो, मुख्यमंत्री कृषक मित्र योजना कोणत्या राज्याची योजना आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, छत्तीसगड. ओके, सो कुठल्या राज्याची जी काही मुख्यमंत्री कृषक मित्र योजना आहे ती योजना आपल्याला दिसून येतो आहे. सो लक्षात घ्या, मुख्यमंत्री कृषक मित्र जी योजना आहे ती एकंदरीतच मध्य प्रदेशची योजना आहे. जी काही त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नेतृत्वाखाली जी काही योजना आहे ती सुरू करण्यात आलेली होती. ओके, सो मुख्यमंत्री कृषक मित्र योजना मध्य प्रदेश सरकारने मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली ही एक योजना आहे. याची सुरुवात 20 सप्टेंबर 2023 रोजी फॉर्मर मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेली आहे. ओके, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत, तांत्रिक सहाय्य आणि स्थायी पंप अर्थात शेतीच्या जे काही जलसिंचनासाठी सौर पंपाची सुविधा उपलब्ध करून देणे किंवा त्यासाठी विद्युत अनुदान देणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. ही योजना शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या सुविधा सुधारण्यासाठी आणि शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठी मदत करेल अशा पद्धतीने या डिस्क्रिप्शन या योजनेच्या संदर्भात आपण बघतो आहोत. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश. सो मुख्यमंत्री कृषक मित्र योजना कोणत्या राज्याची आहे, तर मध्य प्रदेश. सो अशा पद्धतीने आपण 15 प्रश्न जे आयोग ज्या पद्धतीने प्रश्न विचारतो आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहे, ज्यामध्ये आपण आर्थिक घडामोडी असतील. ओके, सो आर्थिक घडामोडी संदर्भाने आपण डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर राजकीय देखील आपण बघितलेलं आहे. ओके, क्रीडा घडामोडी असतील, त्यानंतर आहे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार असतील, योजना असतील, त्यावर आपण सविस्तर कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने जे काही प्रश्न आहेत ते एकंदरीत या ठिकाणी बघितलेलं आहे. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.